हॅलो मी विविध थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमची जी जिल्हा परिषद आहे तर ती तुमची IBPS कंडक्ट करणार आहे। तर त्याचा आपण थोडक्यामध्ये पॅटर्नचा ॲनालिसिस करूयात। आतापर्यंत मी या टॉपिकवरती IBPSच्या पॅटर्नवरती वेगवेगळे व्हिडिओ दिले होते। त्याच्यामध्ये मी तुम्हाला PMCची प्रश्नपत्रिका कव्हर केली होती जी तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल। त्याच्यानंतर मी तुम्हाला कृषी विभागाच्या अंडर वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ लिपिकच्या 2 एक्झाम झाल्या होत्या, त्याच्यासुद्धा पेपरचं तुम्हाला ॲनालिसिस दिलेलं आहे। आता एकंदरीत हे प्रत्येक व्हिडिओ मी वेगवेगळे केले होते। आता तिन्ही ज्या महत्त्वाच्या एक्झाम झाल्या होत्या त्या एकत्र ठिकाणी त्याचं कंपायलेशन करून पुन्हा एकदा आपण व्यवस्थितपणे सगळा जो पूर्ण एकंदरीत हा पॅटर्न असणार आहे तो तुमच्याशी मी शेअर करेल। ज्याच्यामध्ये आपण फार्मसीचे 40 पैकी जवळपास 33 ते 34 प्रश्न मेमरी बेस काढलेले होते मी पुणे महानगरपालिकेची जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये, जी की IBPSने घेतली होती। त्याच्यानंतर मराठीचे प्रश्न बघूयात आपण, तुमचे इंग्रजीचे प्रश्न बघूयात, GKचे प्रश्न बघूयात, त्याचबरोबर मॅथ रिजनचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा बघूयात, जेणेकरून जो पूर्ण आपला हा 60-40चा पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये आपण 60 मार्काचं बाकीच्या गोष्टी पण कव्हर करूयात आणि 40 मार्काचं तुमचं जे फार्मसी आहे त्याचेसुद्धा प्रश्न मी आजच्या व्हिडिओमध्ये काही घेतलेले आहे, जे की बऱ्यापैकी 40 पैकी 34 प्रश्न मेमरी बेस माझ्याकडे आहेत जे की तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल। तर पहिल्यांदा आपण पुणे महानगरपालिकेचा जो पेपर झाला होता तर तो आपण डिस्कस करूयात। हा पेपर घेतला होता IBPSने, वर बघू शकता तुम्ही पेपर कोणी घेतला, IBPSने घेतला होता। पेपरचा पॅटर्न कसा होता तर अगदी सोपा पेपरचा पॅटर्न होता ॲज कम्पेअर्ड टू DMAR। सिलेबसला धरून होता का इथं हो दिले मी, जोही प्रॉपर सिलेबस दिला होता किंवा जेही आपले महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत डिप्लोमा डिग्रीचे तर त्याला धरून व्यवस्थित तुमचा हा पेपरचा पॅटर्न पूर्ण होता। त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न ज्याच्यामध्ये असं लिहिले मी ॲज कम्पेअर्ड टू द TCS पेपर पॅटर्न कसा होता, तर ॲज कम्पेअर्ड टू द TCS पेपर पॅटर्न हा अगदी सोपा तुम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये बघायला भेटला फार्मसी ऑफिसरचा। त्याच्यानंतर आता खाली महत्त्वाचे सेक्शन केलेत मी, ज्याच्यामध्ये मराठीमध्ये कसे प्रश्न विचारले होते IBPSने पुणे महानगरपालिकेमध्ये ते बघा। ज्याच्यामध्ये मराठीचा जर आपण विचार केला तर एकदम सोपं तुम्हाला मराठीचं ग्रामर पूर्ण या मराठी सेक्शनमध्ये बघायला भेटलं, ज्याच्यामध्ये तुम्हाला उतारा बघायला भेटला। मला पहिल्यांदा एक उतारा बघायला भेटला, एक पॅसेज बघायला भेटला, ज्याच्यावरती तुम्हाला 5 प्रश्न हे बघायला भेटले होते। आणि IBPS तुम्हाला नेहमी सांगतो की IBPS पूर्ण लँग्वेजचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये 5-5 मार्काचे तुम्हाला उतारे, 5-5 मार्काचे जे पॅराग्राफ्स आहे त्याच्यावरती 5 प्रश्न किंवा 5×10 मार्काचे जे प्रश्न आहे तुम्हाला या उतार्यावरती फ्रेमिंग होताना दिसत असतील। त्याच्यानंतर रिकाम्या जागा याच्यावरती एक प्रश्न होता, वाक्य जोडा याच्यावरती एक प्रश्न होता। पूर्ण एकंदरीत आपण मराठीचं ग्रामर बघितलं। आता बाकीचे कृषी विभागाचे एक्झाम झाले त्याच्यामध्ये सुद्धा अगदी व्होकॅब्युलरी टाईप तुमचं मराठीचं ग्रामर विचारलं होतं, कुठेही कोर सब्जेक्टला त्यांनी किंवा कोर टॉपिकला त्यांनी हात घातलेला नव्हता। त्याच्यानंतर इंग्रजीच्या ग्रामरचा विचार केला तर ते पण अगदी सोप्या लेवलचं होतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ बघायला भेटला, त्याच्यावरती 5 प्रश्न होते, 10 मार्काचा तुम्हाला तो पॅराग्राफ होता। सिनोनिम अँटिनिमवरती प्रश्न होते, समानार्थी विरुद्ध शब्द विचारले होते। फाइंड द करेक्ट सेंटेन्स अशा प्रकारचे महत्त्वाचे फाइंड द करेक्ट सेंटेन्सवरती प्रश्न तुम्हाला विचारले होते। अशा प्रकारचं इंग्लिशचं ग्रामर तुमच्या IBPSने विचारलं होतं। त्याच्यानंतर GKचा सेक्शन जर आपण बघितलं तर 2023 एप्रिलमधील प्रश्नावरती भर दिला होता। आणि मोस्टली काय करतं IBPS की एक्झाम जर आता नोव्हेंबर महिन्यामध्ये जर असेल तर नोव्हेंबरच्या अगोदरचा जो ऑक्टोबर महिना आहे मोस्टली त्याच्यावरतीच काही प्रश्न फ्रेमिंग करत आहे। मागचे ते 2 ते 3 महिने तुमचे तर त्याच्यावरती मोस्टली प्रश्न हे फ्रेमिंग करत आहे। त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करत असताना जर आपली एक्झाम आता ऑक्टोबरमध्ये झाली फार्मसी ऑफिसरची तर आपल्याला मागच्या महिन्याचे सप्टेंबर महिन्याचे करंट अफेअर एकदम केअरफुली बघून घ्यायची, त्यासोबत मागचे जे 6 महिन्याचे करंट अफेअर झाले होते त्याच्यावरून सुद्धा एक व्यवस्थित नजर फिरून घ्यायची। त्याच्यानंतर बघा क्रिकेटवरती एक प्रश्न होता आणि तुमच्या पुस्तकावरती एक प्रश्न तुम्हाला GKमध्ये बघायला भेटला। त्याच्यानंतर मॅथचा जर विचार केला तर आगगाडीवरती प्रश्न होते, टाईम डिस्टन्स स्पीड वेळ काळ वेळ याच्यावरती प्रश्न होते आणि बेसिक तुमचं मॅथ तुम्हाला तुमच्या IBPSने विचारलं होतं। अशा प्रकारचा पूर्ण हा मराठी इंग्रजी मॅथ रिजनिंगचा GKचा पॅटर्न होता, जे की तुम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये विचारला होता। आता फार्मसीचे कोर प्रश्न बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न विचारले होते, त्याच्यापैकी बरोबर 33 ते 34 प्रश्न मेमरी बेस आपण काढलेले आहेत। आता डिसइन्फेक्टंट तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला होता की डिसइन्फेक्टंट म्हणजे खालीलपैकी कुठला घटक येईल, अल्कोहोल, फिनॉल, क्लोरिजिन। त्याच्यानंतर प्लांट ओरिजिन ड्रग कुठला आहे, कॉलॉजीचा प्रश्न आहे, हा वरचा मायक्रोबायोलॉजीचा प्रश्न आहे। हर्मेटिकली सील कंटेनर हा सुटिक्सचा प्रश्न आहे। स्टॅबिलिटी ऑफ द ड्रग हा डायरेक्टली इनडायरेक्टली कॉलॉजीमध्ये सुद्धा येईल आणि मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा येईल। सेल्फ लाईफ तुम्हाला विचारला होता, त्याचा डेफिनेशन विचारली ती कॉलॉजीमध्ये येईल। प्रायमरी फंक्शन ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये प्रश्न येईल। फंक्शन ऑफ द लिम्फॅटिक सिस्टीम सेम ॲनाटॉमी फिजिओलॉजी। फंक्शन ऑफ द एक्सपेक्टोरंट कोग्निशिव्हमध्ये सुद्धा येईल, फार्मॅकोलॉजीमध्ये सुद्धा येईल। हिपेरिन इज फार्मॅकोलॉजीमध्ये प्रश्न येईल। शेड्यूल G वरती म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स तुमचं फार्मसी लॉ आणि इथिक्स याच्यावरती प्रश्न होता। बेन्झोडायझेपाईन मोड ऑफ ॲक्शन विचारलं आहे, मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये पण जाईल आणि फार्मॅकोलॉजीमध्ये सुद्धा जाईल। स्पेक्ट्रोस्कोपीवरती 3 प्रश्न विचारले होते। आता हा
बी फॉर्मचा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे फार्मास्युटिकल ॲनालिसिस. याच्यावरती या एक्झाममध्ये 3 प्रश्न विचारले होते. आता या विषयाकडे आपण बऱ्यापैकी सगळेजण दुर्लक्ष करत असतो, पण या एक्झाममध्ये IBPSनं या विषयावरती जवळपास 3 प्रश्न विचारले. म्हणजे जर तुम्हाला हे इथले प्रश्न जर जमले नसते तर याचे दोन्ही 6 मार्क तुमचे इथून त्यातनं मायनस झाले असते आणि 6 मार्क तुमचं खूप मोठं इथं मेरिट डिसाईड करू शकतात. तर लक्षात ठेवायचे जेही 12 ते 13 सब्जेक्ट्स आहेत आपले डिप्लोमाचे डिग्रीचे असतील महत्त्वाचे, तर ते केअरफुली आपल्याला त्याचं रिव्हिजन करायचं आहे, केअरफुली वाचायचे. आता सध्या कुठल्या सब्जेक्टमध्ये काय महत्त्वाचं आहे, कमी वेळेमध्ये काय वाचावं लागेल याच्यावरती तुम्हाला मी वेळोवेळी व्हिडिओ देतच आहे. कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक प्रिव्हियस इयर प्रश्न पेपरमध्ये रिपीट होत आहेत, आतापर्यंत विचारले गेलेत, तर ते व्हिडिओ केअरफुली नक्की बघा. त्याच्यात तुम्हाला 100% येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल. कार्बन ॲटम, त्याच्यामध्ये तुम्हाला किती बॉन्ड होते याच्यावरती प्रश्न विचारला होता. काल आपण जे प्रश्न डिस्कस केले, मला वाटतं आजच व्हिडिओ टाकला होता मी फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा, ज्याच्यामध्ये कार्बनची तुम्हाला व्हॅलेन्सी विचारली होती. त्याच्यानंतर फार्माकोकायनेटिक्सची डेफिनेशन विचारली, जे की जनरल कॉलेजमध्ये येईल. प्रिपरेशन डोंट रिक्वायर द स्टराईल कंडिशन, फार्मास्युटिक्स स्टरलायझेशन चॅप्टर आहे, त्याच्यावरती प्रश्न होता. कार्बनची व्हॅलेन्सी विचारली. आता बघा हा प्रश्न सेम रिपीट झाला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा कार्बनची व्हॅलेन्सी विचारली आणि आजच मी तुम्हाला फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा व्हिडिओ टाकला होता, ज्याच्यामध्ये आपण हा प्रश्न शाळेत डिस्कस केला की कार्बनची व्हॅलेन्सी काय आहे किंवा पुढचा प्रश्न हा विचार केला होता. तो व्हिडिओ आता केअरफुली बघून घ्या. अशा प्रकारचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न वेळोवेळी रिपीट होत आहे. व्यवस्थित प्रश्नपत्रिका केअरफुली तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, विच इज द एंडोक्राइन ग्लँड, ॲनाटॉमी फिजिओलॉजीचा प्रश्न आहे. स्मॉलेस्ट बोन ऑफ द लोअर लिम, ॲनाटॉमी फिजिओलॉजी. मॅलिनोमा इज द कॅन्सर ऑफ, ॲनाटॉमीमध्ये पण येईल, कॉलॉजीमध्ये पण येईल. इन्सुलिन सिक्रेटेड बाय विच सेल, ॲनाटॉमीमध्ये पण येईल आणि फार्मॅकॉलॉजीमध्ये सुद्धा प्रश्न येईल. डॅप्सोन युज्ड इन विच डिसीज, फार्मॅकॉलॉजी किंवा मेडिसिनल केमिस्ट्री. रोल ऑफ द स्केलेटम, ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. मेथड ऑफ द सेपरेशन ऑफ द मॉलिक्यूल बेस्ड ऑन द आयन इफिशियन्सी. हा तुमचा फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये येईल. पहिले 3 प्रश्न आणि हा एक 4 प्रश्न तुमच्या आतापर्यंत ॲनालिसिसवरती विचारले होते. मेटमॉर्फिनचा यूज विचारला आहे, कॉलेजमध्ये जाईल किंवा मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये पण विचारला जाईल. प्रोसेस ऑफ द प्रिपरेशन ऑफ द फाईन पावडर, फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे. प्लॅन्ट बेस्ड मेडिसिन, ॲस्पिरिन, वॉरफेरिन आणि ॲसिटामिनोफेन अशा प्रकारचे ऑप्शन होते, तुमचा जनरल कॉलेजमध्ये जाईल. यूज ऑफ द अँटी हेल्मेथिक ड्रग, कॉलेजचा प्रश्न आहे किंवा मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा मोडेल. ब्लड सेल फॉर्मेशन इज अ रोल ऑफ, तुमचा ॲनाटॉमीचा प्रश्न आहे. लॉंगेस्ट बोन इन द लिम, ॲनाटॉमी. RBC मेड फ्रॉम, तुमचा ॲनाटॉमीचा प्रश्न आहे. ड्रग युज्ड इन इन्सोमनिया, फार्मॅकॉलॉजी. प्रोटीन पंप इनिबिटर, फार्मॅकॉलॉजी. अशा प्रकारचे जवळपास 33 ते 34 प्रश्न होते, जे की 40 पैकी मेमरी बेस मी काढले होते, जे की तुमची एक्झाम घेतली होती महानगरपालिकेची IBPSने, तर त्याच्यावरती जे फार्माचे प्रश्न होते, ज्याच्यामध्ये जेवढेही महत्त्वाचे डिप्लोमाचे डिग्रीचे काही महत्त्वाचे सब्जेक्ट्स होते, फार्मॅकॉलॉजीपासून तर तुमच्या ज्युरिस्प्रुडन्स असेल, तुमचा PJ किंवा तुमचं ॲनालिसिस असेल, फार्मास्युटिकल ॲनालिसिस, सगळे महत्त्वाचे सब्जेक्ट्स याच्यामध्ये तुम्हाला कवर करताना IBPSने दिसलं असेल. आणि अगदी बऱ्यापैकी चांगल्या लेवलचा पेपर, आयडियल पेपर म्हणता येईल, जसं की CGHS ESIC फार्मसीचे पेपर काढत असते, तशाच प्रकारचा पेपरचा पूर्ण पॅटर्न तुम्हाला बघायला भेटला. कुठेही ऑड प्रश्न जसे की DMARनी थोडक्यामध्ये सिलेबसला धरून किंवा सिलेबसला सोडून म्हणता येणार नाही, पण एक वेगळ्या लेवलचा DMARचा पॅटर्न आपल्याला बघायला भेटला. जसं की स्ट्रेट फॉरवर्ड ज्याचा अभ्यास असेल त्याला काही प्रश्न ते सुटत नव्हते म्हणता येईल, किंवा प्रश्नाचा ऐकून विचारण्याचा जो आशय आहे तो थोडा वेगळ्या प्रकारचा DMARने प्रश्नपत्रिका विचारली होती. पण जर तुम्ही IBPSचा या पॅटर्नचं पूर्ण ॲनालिसिस केलं एकंदरीत, तर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न बघायला भेटेल. जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर सगळे सब्जेक्ट वाचले असतील, थेरी वाचली असेल, क्लासिफिकेशन केलं असेल, व्यवस्थित सगळ्या गोष्टी वाचल्या असतील, तर तुम्ही नक्कीच यातले सगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. कुठेही ट्रिकी प्रश्न म्हणा, कुठेही प्रश्न फिरून वगैरे विचारलेले नाहीत. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलेले तुम्हाला IBPSने दिसत असतील. आणि एकंदरीत पूर्ण जर पॅटर्नचा आपण ॲनालिसिस केलं तर ॲज कम्पेअर टू द TCS तुम्हाला हा पूर्ण पॅटर्न अगदी सोप्या प्रकारचा इथे दिसेल फार्मसीचा. आता खाली बघा, खाली आता रिसेंट एक्झाम झाल्या होत्या तुमच्या कृषी विभागाच्या. पद होतं वरिष्ठ लिपिक आणि एक्झाम तुमची 22 सप्टेंबर 2023ला झाली होती आणि ही सुद्धा एक्झाम तुमच्या IBPSनं कंडक्ट केली होती. आता याच्यामध्ये रिसेंटली पेपर होता, त्याच्यामुळे हा पेपर 2 पेपर जोडले, ज्याच्यामध्ये मराठीच्या ग्रामरचा विचार केला तर समानार्थी शब्द विचारले होते, उतारा सांगितल्याप्रमाणे विचारला होता, भाषा जोडणीमध्ये पॅरा जंबलवरती 2 प्रश्न होते आणि मराठीचं ग्रामर अगदी सोप्या लेवलचं होतं, जे की तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. इंग्लिश ग्रामरवरती सिनोनिम अँटोनिम सांगितल्याप्रमाणे आले होते, पॅरा जंबलवरती प्रश्न होते आणि सेंटेन्स अरेंजमेंट तुम्हाला विचारली होती. मॅथ रिडिंगचा विचार केला तर रॉंग नंबर क्वेश्चन, चुकीचा पर्याय ओळखा, भागीदारी, टाईम डिस्टन्स स्पीड, सिटिंग अरेंजमेंट आणि सर्कलमधली सिटिंग अरेंजमेंट विचारली होती. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये बघा, सामान्य ज्ञानमध्ये IIT बॉम्बे ही कितवी IIT आहे, G20वरती एक प्रश्न होता.
गट योजनावरती प्रश्न होता. करंट अफेअर मोस्टली ऑगस्टमध्ये विचारले. सांगितल्याप्रमाणे मागचे 1 ते 2च महिने IBPS इथं कवर करत आहे. इथं लिहिले तर समी IBPS एक्झाम डेट 1 महिन्या अगोदर सप्टेंबर आणि मागील 6 महिने करंट अफेअर करणे हे एक बघून घ्या. अशा प्रकारचा शिफ्टचा पॅटर्न होता. त्याच्या नेक्स्ट शिफ्ट होती, त्याच्यामध्ये उत्तरावरती 5 प्रश्न होते. पॅराजम्बलिंगवरती 5 प्रश्न, व्याकरणदृष्ट्या करेक्ट योग्य वाक्य त्याच्यावरती 5 प्रश्न विचारले होते. त्याच्यामध्ये मराठीमध्ये मनी, विरुद्धार्थी शब्द, वाक्यात उपयोग, समानार्थी शब्द अशा प्रकारचे 5-5 प्रश्न त्याच्यावरती विचारले होते. इंग्रजीमध्ये पॅसेज होता, त्याच्यावरती 5 प्रश्न होते. पॅराजम्बलवरती 5 प्रश्न होते. स्पॉट द एररवरती 5 प्रश्न, सिनोनिमवरती 5 प्रश्न. मॅथ रिजनिंगमध्ये सिटिंग अरेंजमेंटवरती 5 प्रश्न होते. उंचीनुसार 5 प्रश्न होते सिटिंग अरेंजमेंटचे. बॉड मासवरती 5 प्रश्न होते. वयवारीवरती 1 प्रश्न विचारला होता. सरळ व्याजवरती 1, नफा तोटावरती 1 प्रश्न, सेकडेवारीवरती 1 प्रश्न, गुणोत्तरावरती 1 प्रश्न, क्रमिकावरती 1 प्रश्न, सहसंबंध त्याच्यावरती 2 प्रश्न होते. GSGKचा विचार केला तर वयवंदना योजना याच्यामध्ये किती पैसे मिळतात त्याच्यावरती प्रश्न होता. जिल्हा सीमारेखा कोणत्या राज्याला लागून नाही, हिंगोली आन्सर होतं. रेकुरी प्रकल्प कुठे आहे, महानदीचा उगम कुठे झाला, आत्मा या स्कीममध्ये टीचा फुल फॉर्म काय आहे, महिला हॉकी कोणाला हरवून आशिया कप जिंकला, वॉटर कप स्पर्धा कोणत्या जिल्ह्याने जिंकली, काळाराम सत्याग्रह कोणाशी रिलेटेड आहे, महाराष्ट्र गीत कोणी लिहिले. त्याच्यानंतर महाराष्ट्र बँकचे मुख्यालय विचारलं होतं तुम्हाला. ऑर्डर ऑफ द लोगल हा पुरस्कार मोदीला कोणत्या देशाकडून देण्यात आला. भारतातील पहिला कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा कशासाठी प्रसिद्ध आहे. संयुक्त बैठक कोण बोलवतो. रेशीम उत्पादनात भारताचा क्रमांक कितवा होता. महाराष्ट्र मानवाधिकार कधी लागू झाला. MSMEसाठी महाराष्ट्र शासन किती कर्ज देते. महाराष्ट्र फिल्मफेअर अवॉर्ड कोणत्या चित्रपटाला मिळाला. तर अशा प्रकारचे GSGKचे प्रश्न होते, करंट अफेअरचे प्रश्न होते. पूर्ण हा डिटेलमध्ये पॅटर्न आता आपण बघितला आहे. हे जे महत्त्वाचे टॉपिक तुम्ही इथं बघू शकता, वयवारी, सरळ व्याज, नफा तोटा, शेकडेवारी, गुणोत्तर, क्रमिका, सहसंबंध, हे सगळे महत्त्वाचे टॉपिक. बॉड मास आलं तुमचं, सिटिंग अरेंजमेंट आली, पॅराजम्बल आलं, सगळे महत्त्वाचे टॉपिक आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी तुमच्या IBPSच्या पॅटर्ननुसार केअरफुली करून घ्यायचे आहेत. फार्मसीमध्ये जो तुमचा 60चा पॅटर्न असणार आहे त्याच्यामध्ये जवळपास 15 प्रश्न तुमचे हे मॅथ रिजनिंगवरती असेल आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळे टॉपिक करायचे आहेत. हे जे टॉपिक तुम्हाला मी सांगत आहे वेळोवेळी प्रत्येक एक्झाममध्ये IBPSने याच्यावरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यामुळे सुरुवात करत असताना मिनिमम आपल्याला एवढे तरी टॉपिक कवर करावे लागतील जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला त्याच्यावरती जर प्रश्न पडले तर नक्कीच त्याचा फायदा होईल. बाकी पूर्ण अशा प्रकारचा हा पॅटर्न होता. जेवढ्याही एक्झाम IBPSनं आतापर्यंत कंडक्ट केल्या होत्या महाराष्ट्रामध्ये रिसेंटली, तर तेवढ्या सगळ्याचं कलेक्शन बऱ्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे. याच्यावरती मी वेगवेगळे व्हिडिओ दिले होते. एकत्र व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे की पूर्ण एकंदरीत हा पॅटर्न आपल्याला पूर्ण विषयाचा समजावा, जेणेकरून त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या महत्त्वाच्या शिफ्टचा कंपाईल करून हा तुमच्याशी पॅटर्न मी शेअर केला. आता ह्या पूर्ण पॅटर्नवरून तुम्हाला लक्षात येईल की नेमकं आपल्याला कुठले टॉपिक करायचे आहेत, कुठले सोडायचे आहेत. वेळ कमी असल्याकारणानं सगळा महत्त्वाचा पॅटर्न हा एकाच ठिकाणी मी शेअर केलेला आहे. याचं PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल टाकून देईल. तिथं पुन्हा एकदा केअरफुली हे PDF बघा. हे टॉपिक एका ठिकाणी लिहून काढा. सब्जेक्ट वाईज इंग्रजीचे टॉपिक वेगळे करा, मराठीचे टॉपिक वेगळे करा. फार्मसीवरती कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले आहेत, कुठल्या टॉपिकला जास्त महत्त्व दिलेलं आहे, कुठल्या टॉपिक आपल्याला सोडायचं आहे, कुठला टॉपिक करायचा आहे, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एका व्यवस्थित डायरीमध्ये नोट डाऊन करून एक ट्री डायग्राम टाईप याचं एक क्लासिफिकेशन टाईप ॲनालिसिस करा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त अभ्यास तुमचा होईल. नेमकं तुम्हाला कळेल की कुठल्या विषयामधून आपल्याला काय वाचायचं आहे, काय कशाचं रिव्हिजन करायचं आहे, कुठले पॉईंट एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, कुठले पॉईंट सोडायचे आहेत, कुठल्या पॉईंटचं रिव्हिजन करायचं आहे. त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये तुमचं इथं नक्कीच जास्त आउटपुट निघेल. बाकी हे PDF टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आयडियल फार्मसी कोचिंग. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.